लुकृत शुभवर्तमान अध्याय 15 मराठी. लुकृत शुभवर्तमान अध्याय 15 हरवलेले मेंढरू. लुकृत शुभवर्तमान अध्याय 15 हरवलेले मेंढरू. सर्व जकातदार व पापी लोक त्याचे ऐकावयास त्याच्याजवळ येत होते. तेव्हा परुषी व शास्त्री या उभयतांनी अशी कुरकुर केली की हा पापी लोकांचा स्वीकार करून त्याचबरोबर जेवतो. मग त्याने त्यास हा दाखला सांगितला, तुम्हामध्ये असा कोण मनुष्य आहे की त्याच्याजवळ 100 मेंढरे असतात, त्यातून एक हरवले, तर ती 99 रानात सोडून देऊन हरवलेले सापडेपर्यंत त्याचा शोध करीत नाही. ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यावर घेतो आणि घरी येऊन मित्रास व शेजाऱ्यास बोलावून त्यास म्हणतो, माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे, म्हणून माझ्याबरोबर आनंद करा. त्याप्रमाणे ज्यास पश्चातापाची गरज नाही अशा 99 धार्मिकाबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी मनुष्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हाला सांगतो. हरवलेले नाणे. हरवलेले नाणे. तसेच अशी स्त्री कोण आहे की तिच्याजवळ 10 पावल्या असतात, त्यातून एक पावली हरवली, तर दिवा लावून व घर झाडून ती सापडेपर्यंत मन लावून शोध करीत राहत नाही. ती सापडल्यावर ती मैत्रिणीस व शेजाऱ्यास बोलावून म्हणते, माझी हरवलेली पावली मला सापडली, म्हणून माझ्याबरोबर आनंद करा. त्याप्रमाणे पश्चाताप करणाऱ्या एका पापी मनुष्याबद्दल देवाच्या दूतासमोर आनंद होतो, हे मी तुम्हास सांगतो. उधळ्या पुत्र. उधळ्या पुत्र. आणखी तो त्यास म्हणाला, कोणा एका मनुष्याला 2 मुलगे होते. त्यातील धाकटा बापाला म्हणाला, बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने त्यास आपली संपत्ती वाटून दिली. मग फार दिवस झाले नाहीत, तो धाकटा मुलगा सर्व जमा करून दूर देशी गेला आणि तिथे त्याने चैनबाजी करून आपली संपत्ती उडवली. त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा त्याला अडचण पडू लागली. मग तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन त्याला चिकटून राहिला. त्याने त्याला त्याच्या शेतात डुकरे चारावयास पाठवले. तेव्हा ज्या शेंगा डुकरे खात असत, त्यातल्या काही खाऊन पोट भरावे असे त्याला वाटले. त्याला कोणी काही दिले नाही. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या किती मोलकऱ्यास भाकरींची रेलचेल आहे आणि मी येथे भुकेने मरतो. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेल, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या दृष्टीने पाप केले आहे. आता तुमचा पुत्र म्हणवावयास मी योग्य नाही. आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा. मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे इतक्या त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि कळवळा येऊन तो धावत गेला. त्याने त्याच्या गळ्यात मिठी घातली व त्याचे पुष्कळ मुके घेतले. मुलगा त्याला म्हणाला, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या दृष्टीने पाप केले आहे आणि आता तुमचा पुत्र म्हणवावयास मी योग्य नाही. पण बापाने आपल्या दासास सांगितले, लवकर उत्तम झगा आणून याला घाला आणि याच्या हातात अंगठी व पायात जोडा घाला. पोसलेले वासरू आणून कापा. आपण खाऊ आणि उत्साह करू, कारण हा माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे. हरवला होता, तो सापडला आहे. मग ते उत्साह करू लागले. त्याचा वडील मुलगा शेतात होता. तो घराजवळ आला तेव्हा त्याने वाद्ये व नृत्य ऐकले. तेव्हा त्याने एका चाकराला बोलावून विचारले, हे काय चालले आहे? त्याने त्याला सांगितले, आपला भाऊ आला आहे आणि तो आपल्या वडिलांना सुखरूप मिळाला म्हणून त्यांनी पोसलेले वासरू कापिले आहे. तेव्हा तो रागावून आत जाईना, म्हणून त्याचा बाप बाहेर येऊन त्याची समजूत घालू लागला. परंतु त्याने बापाला उत्तर दिले, पहा,
मी इतकी वर्षे तुमची सेवा चाकरी करीत आहे आणि तुमची एकही आज्ञा मी कधी मोडली नाही. तरी मी आपल्या मित्राबरोबर उत्साह करावा म्हणून तुम्ही मला कधी करडूही दिले नाही. परंतु ज्याने तुमची संपत्ती कसबिनीबरोबर खाऊन टाकली, तो हा तुमचा मुलगा आला तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी पोसलेले वासरू कापले. त्याने त्याला म्हटले, बाळा, तू माझ्याबरोबर नेहमीच आहेस आणि जे काही माझे आहे ते सर्वच तुझे आहे. तरीही उत्साह व आनंद करणे हे योग्य आहे, कारण हा तुझा भाऊ मेला होता, तो जिवंत झाला आहे, हरवला होता, तो सापडला आहे,